पोहोचवलेत समीरजी ठाकूर साहेबांनी पोहोचवलेत आणि मी मुख्य व्यासपीठावर समीरजी ठाकूर साहेब उपस्थित होत असताना मी समीर दादांना विनंती करतो आपले शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावर 500 रुपये इथून मात्र आपण वितरित करायचे दानशूर राजा समीर दादा ठाकूर यायचं स्टेजवरून ते दिले जाईल तुमचा सन्मान आहे मित्र हा यस क्या बात आहे इथून मात्र ड्रोन व्ह्यू सुद्धा कॅप्चर केले जातील आमचे ड्रोन पायलट इथे मात्र पोहोचलेत जव्हार नगरीमधील जव्हार टेनिस क्रिकेट विश्वचषकाचा वर्ल्ड कप आत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये जव्हार चषक चला प्रेक्षक राजा आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाईट इथून मात्र ऑन करायचे आहेत आणि ड्रोन व्ह्यू मधून आपण हे चित्र आता करणार आहोत कॅप्चर चला सगळा प्रेक्षक राजा हळूवार का होईना इथून मात्र आपण इथे मात्र हे ड्रोन व्ह्यू कॅप्चर केला जाईल आपले फ्लॅश लाईट करा सगळ्यांनी ऑन इथे मात्र फ्लॅश लाईट्स ऑन करायच्यात काही प्रेक्षक राजा गॅलरीतला अजूनही फ्लॅश लाईट ऑन करत नाहीये सगळा प्रेक्षक राजा एकदा जोरदार सगळ्यांनी फ्लॅश लाईट ऑन करून मोबाईल उंच हवेमध्ये अशा वरती धरायचे आहेत लेफ्ट राईट इथून मात्र आपण करायचं क्या बात आहे इथून मात्र ड्रोन व्ह्यू कॅप्चर केला जाईल चांगलं असं चित्र मैदानाच्या आतमध्ये फ्लॅश लाईट ऑन केल्यानंतरचं इथून मात्र कॅप्चर होत असताना आपण सध्या तरी पाहत आहे क्या बात आहे असं वाटतं जणू जे तारे आहेत ते आमच्या या जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम मध्ये पोहोचलेत की काय असं चित्र सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं ही खासियत आहे ही शान आहे या जव्हार टेनिस क्रिकेटची अनबान शान आहे शैलेश भाऊ सय्यम यांचं हे आयोजन आपण इथून मात्र पाहत आहे फक्त आयोजन नाही तर दिमागदार आयोजन सध्या तरी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं हॅलो बोला नक्कीच युवा उद्योजक गौरवदादा पारेख इथे उपस्थित होते तर मी आपणास विनंती करतोय क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानाने सन्मान व्हायचंय वेलकम स्वागतम आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत बाउंड्री लाईनच्या समोर प्रेक्षक राजा उभा आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर इथे प्रेक्षक राजा उभा आहे आम्ही विनंती करतोय आपण कृपया करून स्थानापन्न व्हायचंय समोरच खूप सारा अडथळा इथे मात्र निर्माण होतोय चला घाई करणं बंधनकारक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीम या स्पर्धेच्या आयोजक शैलेश भाऊ सय्यम शैलेश भाऊ सय्यम फॅम टीम शैलेश 11 टीम कडून सध्या तरी दाखल होत असताना ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये आम्ही म्हटलं होतं की पोलार्ड T20 का लॉर्ड तसं इथे मात्र या टेनिस क्रिकेट विश्वचषकाचा पोलार्ड राकेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि त्याच्या समवेत या वाडा तालुक्यातील सर्वात जास्त आणि सर्वात मोठा फॅन्स फॉलोइंग असणारा खेळाडू दीपेश गोलप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला आठवतं राष्ट्रवादी चषक होतं किरवलीच्या मैदानावर व्हॉइस ऑफ IPL कुणाल दाते सर जेव्हा तिथे मात्र पोहोचले गेले होते तेव्हा त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की सर्वात जास्ती फॅन्स फॉलोइंग आत्तापर्यंत पाहिला नाही आणि हा फॅन्स फॉलोइंग जसा दीपेश गोलप बाद झाला ना अर्ध किंवा 75% मैदान तिथून प्रेक्षकाच्या रूपात खाली होताना आपण पाहिलं ही फॅन्स फॉलोइंग आहे इतक्या लवकर मिळत नसते त्याकरिता टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये आपल्याला चमकावं लागतं टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये अनुभव आणि संधी या दोन शब्दाला खूप सारं महत्त्व आहे जेव्हा संधी मिळाली आहे ना तेव्हा त्या संधीमध्ये आपल्याला सिद्ध करा क्रिकेट तुम्हाला आपोआप मोठं करेल आणि त्याचं मूर्तिवंत उदाहरण
बोरगड नाशिक संघ, नाशिक जिल्ह्यातून बिलॉंग करणारा संघ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल राकेश प्रभूच्या बॅट मधून निघाला होता. निराशा चेहऱ्यावर साफ साफ दिसली आहे. पहिल्याच बॉलवर आयकॉनची विकेट. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज. बॅक 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 टू द पवेलियन. घुटना टेक और निहिल खेने का षटकार. देख चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू. मी आधी म्हटलं कोण आहे भाऊ. अपना भाऊ आहे ब्रँड आणि शैलेश भाऊ संयम है ब्रँड. आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. षटकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये की कव्हर रिझन मध्ये चेंडू इथे मात्र केला गेला होता कन्वर्ट. याही वेळेला जैसे को तैसा मिला. बडा मजा आया. विकेटचं बदन. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये करण कासार सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. मॅन फ्रॉम रामवाडीचा खेळाडू आहे. विशालदादा तमकर येथे उपस्थित होतात. वेलकम. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. ड्रोन पायलट कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ड्रोन पायलट
करण कासार मॅन फ्रॉम रामवाडी अनगाव जवळ भिवंडी अनगाव जवळ असणारे गाव आहे. सध्या तरी करण कासार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खूप वेळानंतर आता मात्र दीपेश घोलप ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. खूप वेळानंतर इथून मात्र संधी त्यालाही मिळताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. काय कमाल दीपेश घोलपकडून इथून मात्र केली जाईल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आहे यावेळेस ऑन साईडला दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचत आहेत का? यस पोहोचलाय क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल मिळते आणि सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजे अर्थातच 12 या अंकावर धावफलक. SP दादा विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. SP दादा षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 12 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मनोजचा सध्या तरी इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकी पाहायला मिळाला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. दीपेश घोलप सारख्या फलंदाजाला थांबा दर्शवण्यामध्ये सध्या तरी इथून मात्र यश प्राप्त होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली. या दिशा दर्शवायच्या नादामध्ये जणू रचला होता सापळा. याचा विसर पडला होता की काय दीपेश घोलपला. विकेटचं बदल सापळ्यामध्ये पकडले गेले इथे मात्र दीपेशला विकेटचं बदल. फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला मॅन फ्रॉम इंबूर मनोर लगत आणि मुंबई अहमदाबाद हायवे जवळ असणारं हे गाव. सध्या तरी हर्षिता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत आणि तो सध्या इथे मात्र आपल्याला दाखल होत असताना किरण गुरुद्वान किधर आहे असा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. किरण गुरुद्वान नावाचं ट्रम्प कार्ड कधी मैदानामध्ये येईल की एक छुपा मनसुबा इथून मात्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. किरण गुरुद्वान आहे की नाही प्रश्नचिन्ह आहे. ओहो यावेळेस फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चांगली फेकी आहे. डॉट बॉल आहे. कुणाल जीवदावन साहेब इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित होत असताना. भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष जव्हार मंडळाचे आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांच्या मार्फत टॉस बॉक्स आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालंय. वेलकम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सुस्वागतम. गोलंदाज तयार षटकात येला. पुढचा बॉल मयूर करिता यावेळेस सरळ बॅटनं खेचून मारण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कन्वर्ट होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. ढकल गाडी असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. सिंगलनं धावसंख्येला कुठेतरी मात्र पुढे नेण्याचं काम आता मात्र मयूर पाटील करत असताना खूप वेळानंतर सिंगल मिळाली आणि धावसंख्या सिंगलनं जाऊन पोहोचत असताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात 13 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या षटकातील पुढचा बॉल वेगवान चेंडू सबमरीन डिलिव्हरी. सबमरीन मीन्स पाणबुडी. ज्या पद्धतीने पाण्याच्या खाली राहून धावा बोलतीये त्याच पद्धतीने याही चेंडूची उंची थोडीशी खाली ठेवली गेली आहे. गोलंदाज मनोज कडून आणि बॅटरवर धावा बोलत असताना यावेळेस इथून मात्र पाहत आहे गणेश सर. लास्ट टू गो. ओहो हो यावेळेला काय घडतं तर पंचांचं हात हळूवार का होईना पण आकाशाच्या दिशेनं
विकेटचं पतन करण कासार. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. जव्हार अर्बन बँक लिमिटेडचे सदस्य श्री अभिभाई शेख चेअरमॅन सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात. श्री अभिभाई शेख इथे उपस्थित होतात. वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अभिभाई शेख वेलकम आपलं ही पुन्हा एकदा स्वागत असेल. जयला आणले गेले. ज्याच्या नावामध्ये जय आहे त्याला हरण्याची भीती नसते आणि कदाचित म्हणूनच की काय स्वतःला सिद्ध करण्याकरिता महत्वाचं षटक हाताळण्याकरिता इथे मात्र तिसरं षटक हाताळण्याकरिता जयला आणले गेले. चकवा इथे मात्र दिला गेलाय चेंडूला. चेंडूने इथे मात्र अर्थातच बॅटरला. क्या बात आहे. आपण सध्या तरी पाहत आहे फलंदाजाला थांबा दर्शवणारा हा चेंडू. शैलेश 11 संघाची थोडीशी अवस्था दयनीय होताना इथून मात्र आपण पाहत आहे. युवराज शुक्ले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला, जो सध्या तरी नॉन स्ट्रायकरच्या भूमिकेमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. काय प्रेक्षक राजा आहे. जिथे मात्र नजर जावी तिथे फक्त आणि फक्त स्वेटर आणि कानटोपी परिधान केलेला आमचा प्रेक्षक राजाच इथून मात्र पाहायला मिळतोय. कोलेजा सय्यान षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर काय हुकी हुकी डाव दे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र जारी आहे. लगातार लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट, 2 चेंडू आणि दोन्हीच्या चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकले जात आहेत. गोलंदाज जयकडून आपण इथून मात्र पाहत आहे. चांगली गोलंदाजी आहे. थोडासा धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न इथून मात्र करतायत. धावसंख्या आहे ती म्हणजे 13 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल यावेळेस वेट अँड वॉच. प्रेक्षक राजाच्या भेटीला चेंडू निघून चाललाय सर सीमारेषा पार. खूप वेळानंतर आलेला शैलेश 11चा ब्रँडेड षटकार 6. ती संधी इथून मात्र सोडली गेली. वर्धमान मेडिकलचे सर्वा गौरवजी पारेख साहेब उपस्थित होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी आधी म्हटलं की जव्हार चषक एक बहाणा आहे, पण खरं तर प्रेक्षक राजाकरिता एक प्रतिरोजगार मेळावा या 500 रुपयाच्या स्वरूपात. यावेळेस मयूर पाटीलच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. वन्स अगेन बिग 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 यूज अ सिक्सर 6. अनुशूर राजा सबीरभाई ठाकूर यांचं जे फ्लेक्स पाहायला मिळतं, भारत गॅसचं जे फ्लेक्स पाहायला मिळतं, त्या फ्लेक्सला जर का एखादा बॅटरचा चेंडू हिट केला गेला, चेंडू जर का इथे मात्र लागला तर समीरजी ठाकूर यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक त्या षटकार ठोकणाऱ्या हिट करणाऱ्या बॅटरला. गोलंदाज सय्यार. ओहो हो, यावेळेस पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली आहे बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार जर का सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले असते ना तर शैलेश भाऊ सय्याम यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. पण सध्या तरी चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या भरतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29. कुठेतरी मात्र बुडणारी नाव किनाऱ्याला लावण्याचं काम आता मात्र मयूर पाटील मॅन फ्रॉम एम्बूड इथून मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू संपुष्टात येतात असताना 29.
गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आहे, यावेळेस दिशा दर्शवली गेली आपण पाहत आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा चेंडू आपण सध्या तरी इथून मात्र पाहता. षटक समता क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 या अंकावर शैलेश दादा संयम आपल्याकरिता थेट भिवंडीवरून इथे मात्र शुभेच्छा पोहोचत आहेत. हिंदुस्थानातील दुसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं वहिलं शक्तीपीठ छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्या गावामध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळतं मराठेपाडा, इथून मात्र संजय दादा भोईर यांच्याकडून आमचे आयोजक सन्माननीय शैलेश दादा संयम यांच्याकडे शुभेच्छा पोहोचतात. थँक्यू सो मच. आम्ही आपलं मनपूर्वक खूप आभारी आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत शैलेश दादांकरिता. शक्तीपीठ या महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील दुसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं वहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्या गावामध्ये आपल्याला बनताना पाहायला मिळतं अर्थातच मराठीपाडा इथून शुभेच्छा पोहोचतात. थँक्यू सो मच संजय दादा. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. ते दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर क्षमस्व थोडंसं आम्ही दुरावतोय. एक प्रेक्षक राजा तिथपर्यंत पोहोचला होता. क्या बात आहे. क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो. आहे गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो बॅट की लेग बाईस. तर पंचांचा इशारा लेग बाईस आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक धाव इथून मात्र मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना ती म्हणजे 31 या अंकावर धावफलक. विकी भोईर गोलंदाजी ट्रॅक पर षटक क्रमांक 4 अंतिम षटक हाताळण्याकरिता सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल दादा उदावत सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आपलंही त्यांच्याही वतीनं सगळ्यांचं आलेलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टीचं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं या जव्हार नगरीमध्ये त्यांच्या समवेत चित्रंद पारिक सुद्धा आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल डावखुरे हाताचा फलंदाज युवराज शुक्ले वाडा तालुक्याचा ब्रँड. ओहो यावेळेस आयोजन कमिटीमध्ये झेल पकडलाय. षटकर 6. थँक्यू डीजे. कमिटी मेंबरला पारितोषिक आहे. कमिटी मेंबरला आहे का? तर इथे मात्र हो असं आलंय. कमिटी मेंबरला इथे मात्र पारितोषिक आहे. त्याची आपण बाईट ऐकूयात. गोलंदाज सय्यार. युवराज शुक्लेच्या बॅटमधून हाही चेंडू पाहायला मिळाला. फेस करत असताना इथे मात्र त्रास उद्भवला गेला. रोज दिवाळी नसते. हरेक चमकणारी गोष्ट सोनं नसतं. प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 38-38 ॲटलिस्ट 40 धावा जरी मिळाला ना तर फायटिंग स्कोर आपण इथून मात्र म्हणू शकतोय. मयूर पाटील आहे इथे मात्र शैलेश 11ला या सामन्यामध्ये जिवंत ठेवण्याचं काम इथे मात्र सध्या तरी मयूर पाटीलने इथे मात्र केलंय. चांगली धावसंख्या त्याच्या बॅटमधून आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. शैलेश दादा संयम यांच्याकडून 500 रुपये या जेलला आपल्याला पाहायला मिळालेत आणि समीर दादा ठाकूर दानशूर राजा यांच्याकडून सुद्धा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच आपण इथून मात्र पाहत आहे. डॉट बॉल आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल ची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. थोडंसं मिसफिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळालं. बॅकअप चांगलं मिळालंय म्हणून मी सातत्याने म्हणतो लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकांना दिलेलं बॅकअप त्या वेळेला किती महत्त्वाचं असते प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये ते चित्र आपण पाहिलं. सिंगल मिळाली आहे आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 39 या अंकावर धावफलक. चला गोलंदाज विकी थोडंसं काही कर मित्रा. थेट नाशिकवरून इथे मात्र पोहोचलेत. लास्ट टू गो मित्रा थोडीशी गाई कर. नाशिक के आशिक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी नाशिक के क्रिकेट के आशिक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये.
यावेळेस इथून मात्र आपण पाहताय डॉट बॉल आहे आणि एकही धाव मिळणार नाहीये. युवराज ढुकले आणि शैलेश इलेव्हन करिता वाडा तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा यंगस्टार आपटी आयोजित क्रीडा स्मृती चषकचे आयोजक जितू दादा आणि यंगस्टार आपटीच्या वतीनं आणि प्रशांतजी पाटील कृपेशजी यांच्याकडून सगळ्यांकडून आयोजन नियोजन आणि युवराज ढुकले आणि शैलेश इलेव्हनला शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. आम्ही आपलाही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. षटक संपतं क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 39. विजयाकरिता 40 धावसंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील व्हॉइस ऑफ केल्टन गणेश पांडव सर. वेलकम. जव्हार चषक 2025चं पर्व फायनल टीम मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. मी व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ केल्टन गणेश पांडव तुम्हाला सर्वांचं करतं स्वागत. ज्या ठिकाणी पाहिलं तर एका साईडनं शैलेश इलेव्हन आपण पाहिली तर टीम जव्हार शिमत इन ऍक्शन पाहत असताना त्यांच्याकडनं बॅटिंग करत असताना थोडंसं मात्र बॅकफुटला असताना एम्बुड्सचा बोलबाला राहिला. एम्बुड्सचा खऱ्या अर्थानं प्रमुख अस्त्र म्हणजे आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधनं एक धुवाधार फलंदाजी तो मिस्टर मयूर पाटील चा बॅटमध्ये पाहायला मिळाला. कसं म्हणतात ना की आयुष्यामध्ये कोणताही प्रवास असतो आणि त्या प्रवासामध्ये तुम्हाला जर स्पीडअप करायचं आहे तर मात्र वेट अँड वॉच त्याला महत्व देखील असेल. आणि इथनं मात्र पाहिलं तर विजयाकरता 24 बॉल 4 ओव्हर्स आपण पाहू शकाल आणि विजयाकरता मात्र लक्ष ठेवलंय. तर टीम आपण पाहिलं तर शैलेश इलेव्हन मात्र जव्हारनं फलकावरती आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वरती आहे ते मात्र 39 या धावसंख्येवरती आणि विजयाकरता इथनं मात्र 14 ऑन कार्ड अँड 24 बॉल्स. विजयाकरता आपण पाहू शकाल की नक्कीच टीम नाशिक ज्या ठिकाणी पाहायला मिळली आहे दूरचा प्रवास देखील केलाय आणि प्रवास करता करता पुन्हा एकदा या जव्हार नगरीमध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्याजी डासमध्ये आमच्या स्पर्धेतील सर्वस्वी आपण पाहू शकाल सन्माननीय आदरणीय आपण जर पाहिलं तर नक्कीच शेजी सैम साहेब आपण पाहू शकाल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्याच मध्ये पाहू शकाल की दोन्ही आमचे पंच ज्या ठिकाणी मत ऑफिशियल शेवटच्या दिवसामध्ये काम करत असताना विलास कोरडे आपण देखील संपर्क साधायचा. विलास कोरडे कॉमेंट्री बॉक्स संबंध विलास कोरडे पंच म्हणून प्रमुख पाहतो ज्या ठिकाणी मात्र बंटी आपण पाहतोय नक्कीच पाहिलं तर आणि त्याच्या सतीरा मात्र स्क्वेअरची पंच आम्ही पाहतोय ज्या ठिकाणी प्रतीकजी एक खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं फील्ड करत असताना एका साईड पाहू शकाल एम्बुर्सचा बॉय आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी मयूर पाटीलला पाहतोय. युवराज शुक्ले थोडंसं मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहिलं तर अरमानचा खेळाडू दीपेश घोळप त्यांनी देखील ग्रामीण टेनिस विभागामध्ये क्षमस्व थोडंसं कॉमेंट्री बॉक्सला थांबवतोय. या स्पर्धेकरिता या पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज नाशिक महाराष्ट्र आणि गुजरातभर कर्नाटक पर्यंत पोहोचलाय. आपल्या सर्वांचे लाडके युसुफ सर यांच्या वतीनंही या स्पर्धेकरिता शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. आम्ही आपलाही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. वॉट टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद युसुफ सर. आपलं खूप चांगल्या पद्धतीने आपण स्पर्धा पाहतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं युट्यूबच्या माध्यमातून घरी बसणं जे माध्यमाचे प्रेक्षक राजे पाहतात ना त्यांच्याकरता देखील खूप सारे शुभेच्छा असतील. नक्कीच दोन्ही टीमलाही या शुभेच्छा पोहोचतात युसुफ सरांच्या वतीनं. थँक्यू. दोन्ही टीम शैलेश इलेव्हन आणि बोरगड संघाला इथे मध्ये शुभेच्छा. थँक्यू सो मच. फर्स्ट ऑन बॉल डिलिव्हरी शैलेश इलेव्हन आपण पाहिलं तर नक्कीच जव्हार करता गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज मिस्टर कुणाल पाटील नाशिक यांच्याकडनं मात्र नक्कीच पहिल्याच विकेट घेता मात्र 1001 रुपयाचं मत पाहू शकाल आणि बॉलिंग मार्क वरती आहे. अवधूत कामत आपण पाहतोय आणि फलंदाजी मार्क वरती नाशिक गट सायकल एंड वरती आहे. पहिलाच बॉल स्वीट हिटचा फटका
डीप मध्ये पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र शॉट थडब्यांचा खेळाडू थोडस मध्ये 30 सर्कल आत मध्ये विकी आणि आपण पाहू शकाल नॉन स्ट्रायकर एन वरती पाहिलं तर जयेश आणि विकी आपण जर पाहिलं तर आयकॉन म्हणून विकी मार्फम आपण पाहू शकाल की टांग गुजरात इथनं मात्र प्रवास करत इथपर्यंत पोहोचलाय पण म्हणतो ना का प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हाच क्रिकेटचं वर्चस्व मिळतंय आणि तेच पण पाहू शकाल की यावेळी बॉलिंग मागवरती आहे अवधूत कामत आपण पाहतोय सातपाडीचा गोलंदाज बॉलिंग मागवरती पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यानं खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये प्रमोट केलाय त्यातील एक खेळाडू आहे तोच मात्र पाहू शकाल की यावेळी मात्र अवधूत कामतला आपण पाहतोय सातपाडीकडनं इथपर्यंत पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं शैलेश शिलवण जव्हारकडनं आपल्या बॉलिंग मार्कवरती आहेत कारण 24 बॉल आणि जिंकण्याकरता लक्ष आहे तर पाहिलं तर 40 रन कार्ड 40 धावांचं 6 बॉल अँड 10 रन्स ॲट द रिक्वायर्ड रन रेट येताना शपथ पाहू शकाल ज्या ठिकाणी पाहायला मिळते नक्कीच सणगावकडचा खेळाडू पाहायला मिळाला खूप चांगल्या पद्धतीने करण कासारला पाहिलं कारण अनेक वर्ष पहिले तर अक्षय कासारला आम्ही पाहिलं होतं भिवंडी टेनिस बॉलमध्ये त्यानंतर आज योग देखील पाहायला मिळालं ज्या ठिकाणी मात्र थोडंसं जर एशियनच्या भूमिकेत पाहू शकाल जर आपण पाहू शकाल नक्कीच टेनिस बॉल विश्वातील पोलाड म्हणून ज्यांची ओळख आहे तरी पाहतो नक्कीच एशियनच्या भूमिकेत आपण पाहतोय राकेश पपूल आपण पाहतोय बॉलिंग मागपती पाहत असताना आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू आणि फक्त 3 रन काढ थोडस दबाव यावेळी पाहू शकाल शैलेश शिलोन यावेळी बॅकपॅटला पंच खूप चांगल्या पद्धतीने अल्लावंत कार्पेट इस्ता कव्हर मध्ये छाटेगाडी मात्र करण आपण पाहतोय 4 बॉल आणि 4 रन्स ऑन कार्ड फक्त सिंगल डबल दिली जाते कारण एका साईडला सापटेकरांचं पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं अवधूत कामत बॉलिंग मार्कवरती आहे शैलेश शिलीवण मात्र जव्हारकडनं तर एका साईडनं नाशिककडनं पाहत असताना मिस्टर विकीला मी पाहतोय सोबत आतापर्यंत पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीनं पाठपट करायचा प्रयत्न करतोय आणि जयच्या बॅटमधनं जर पाहिलं तर फक्त सिंगल आली आहे मेंटेड पहापीचं षटक तुम्ही पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र प्रगती पथावरती आहे यावल्ली चांगला स्ट्रोक आहे हो क्या है बात ये है जलवा ये है नासिक का हलवा भेज दिया है गेंद को सीधा यहां पर तारा मंडल सिक्सर दुसरा बॉल द्या फटून म्हणतो ना क्रिकेट बदललं आणि क्रिकेटनं काय बदललं खरं तुम्ही पाहू शकाल की या ठिकाणी टिव्याचे चेंडू वापरले गेलेत आणि त्यावरती मात्र अक्रमिकता पाहायला मिळाली यावरती पाहू शकाल नक्कीच शंकरचा शंकरात शंख फुकलिया नाशिककरानं बॉलला फेकून दिलं गेलंय ऑन साइड मध्ये सरळ स्टँड मध्ये षटकार मॅक्सिमम 6 धाबा आणि मात्र या 6 धाब्याने स्कोर कार्ड ऑन द राईज विदाउट लॉस अँड 10 रन कार्ड 10 या धावसंख्येवरती अंतिम बॉल तुला आपण पाहतो ज्या ठिकाणी 5 चेंडू कंप्लीट झाले शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या स्पेलमध्ये पाहू शकाल दुसऱ्या पूर्वार्धात यावेळी मात्र पुनश्चित सफल झाला होता त्या ठिकाणी पाहू शकाल कीच दीपेशला आपण पाहतोय आता कव्हर बॅकअप सुंदर आला षटक मात्र पहिलं कंप्लीट झालंय मेंटेड पॉवरचा येणारे 18 चेंडू आणि इथनं देखील विजय करता मात्र पाहिलं तर 29 सामा बनवायचे आहेत आपण समोर बॅक साईडला मात्र बॅट्समॅन जव्हार ज्यावरती मात्र चषकाचं सिंबॉल आहे तिथं मात्र प्रेक्षकांना विनंती आहे आणि आमचे आदरणीय सन्माननीय संदीपजी पवार ज्यांचं मात्र तुम्ही फ्लॅटस्क्रीन पाहतात तिथं मात्र प्रेक्षक थोडंसं दूरवरती बसा थोडीशी जागा तिकडनं थोडी खाली करते बॅनरवरती नक्की टेकू नका विनंती असेल तुम्हाला जे संदीपजी पवार यांचं बॅनर आहे कारण या स्पर्धेची सर्वसर्वीय त्यांच्याकडनं रोख रक्कम 1 लाख रुपये स्पर्धेकरता आली आहे ते देखील मुख्य मंचात प्रेक्षकांना खूप विनंती आहे नाईट स्पर्धा आहे एवढी चांगली टुर्नामेंट पाहतात कुठल्याही स्पर्धेमध्ये पाहू शकाल की गालबोट नग आहे बॉलिंग मागवरती आहे वाड्यातील एक सर्वात महत्वाचा खेळाडू अस्तपुलून त्याची ओळख आहे 2 ते 4 वर्षामध्ये ह्या खेळाडू अक्षरशः मात्र टेनिस बॉल विश्वामध्ये अतिपूर्व ओळख निर्माण केली आहे कारण सुप्रसिद्ध गाव महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये तिलसे या गावातील खेळाडू मिस्टर युवराज डुगले आपल्या बॉलिंग मागवरती आलाय दुसऱ्या स्पेल करता काय करू बोलू त्या मॅच नाही का करायची विलास कोरडे संपर्क साधायचं विलास कोरडे समाल कक्षामध्ये संपर्क साधा 18 बॉल आणि विजयाकरता 29 धावा इथनं देखील पाहायला मिळतील फर्स्ट ऑन डिलिव्हरी खूप चांगल्या पद्धतीनं बॉलिंग मागवरती पाहू शकाल
पाडा टेनिस विभागातील सर्वात महत्वाचा खेळाडू यावली इन ऍक्शन आपल्या बॉलिंग मार्कवरती आहे. युवराज डुगले ज्याचं नाव आहे मॅन फॉर्म तिलसे. त्या ठिकाणी मात्र बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय जयला आपण पाहतोय नॉसिकला विकीला बी पाहतोय. यावली स्वीप केलाय स्पॅट स्वीपचा फटका चेंडू जाऊन घेऊन चाललाय नंदन करत. यावली मात्र चेंडू होतो फरार बॉडी होते क्लिअर चौकार 4 धावा. माननीय इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. विक्रमगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्र भोई सर इथे उपस्थित होतात. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत नक्कीच खूप मोठ्या मताधिक्याने 2024 ला या विक्रमगड विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा झेंडा रोवल्यानंतर तब्बल 1 महिन्यांमध्ये ज्यांनी आमदार चषक याच मैदानावर आपल्याला लावताना पाहायला मिळालं. आपल्या सर्वांचे लाडके हरिश्चंद्र भोई सर इथे उपस्थित होतात. वेलकम. आणि सर इथे आलेत तर सरांच्याही आठवण्या कदाचित इथे मात्र ताज्या होतील कारण एकेकाळी हे मैदान त्या व्यक्तिमत्वाने इथे मात्र गाजवलंय. वेलकम सुस्वागतम आमदार साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच आपण पाहतोय सर्वांनी आदरणीय विक्रमगड विधानसभा आमदार साहेब या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. मानानं सन्मानानं मुख्यमंत्र्यावरती पाहतो विराट होत असताना यावली चेंडू हवेमध्ये आहे उंची जास्त आहे. त्या ठिकाणी मयूर पाटील वेगाने येतोय मात्र झेल त्या ठिकाणी होत नाही ही कॅरी. झेल इज अ ड्रॉप ऑन साइड मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं माझं वेल ट्राय. मयूर पाटील खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले होते मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचमध्ये पाहू शकाल बिग बॅटर जो आयकॉन प्लेअर विकीला आपण पाहतोय. महाराष्ट्राची कानकोपऱ्यामध्ये या खेळाडूची व्याख्यात ओळख आहे आणि तोच मात्र विकी यावली सायकल एंडवरती पाहायला मिळतोय. गुजरातवरून इथपर्यंत पाहतोय विकीला आपण पाहतोय आणि आतापर्यंत पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर अंडर आय स्कोर कार्ड 18 या धावसंख्येवरती आहे. युवराज डुगले आपल्या बॉलिंग मार्कवरती चौथ्या बॉल करता. थोडंसं आपण जर पाहिलं तर युवराज डुगले इन ऍक्शन आपण पाहिली तर थोडंसं धावकुरी आता आपली बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करतोय. थोडंसं बॉलला व्हेरिएशन देतोय कुठेतरी मात्र कट करायचा प्रयत्न असेल कुठेतरी ब्रेक ऑन द डिलिव्हरी एक सुंदर चेंडू पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी मात्र पाठा विकेटवर फ्लाईट करत असताना लेग ब्रेक करतोय कुठेतरी मात्र ब्रेक देखील पाहायला मिळाला आणि आपल्या धावपट येताना खूप चांगल्या पद्धतीने यावली मात्र युवराज डुगलेची गोलंदाजी थोडीशी मात्र कमबॅक करत पाहायला मिळते कारण 40 रन ऑन कार्ड विजयाकरता 40 धावा जर बनवायच्या तर मात्र त्या ठिकाणी कुठेतरी मात्र गेम ऑफ द चेंज करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बदल. तोच युवराज डुगले 5व्या बॉल करता तयार. यावली वॉट स्ट्रोक्स विकीचा तडाखा निघून जाईल बॉल पॉवरफुल ब्युटिफुल द ब्रँड ऑफ नाशिक षटकार सिक्सर. रणसंग्राम मैदानाच्या हातमध्ये एक लाखाची स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य नाईट टेलिगेट पाहत असताना महाराष्ट्र पाहत असताना जव्हारकरांचा बोलबाला प्रत्येक मात्र क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचतोय आणि एका ठिकाणी मात्र अटॅक मुवमेंट एक पण पाहू शकाल मिस्टर विकी तर बार ऑफ पाहू शकाल गुजरातकडनं काय जबरदस्त प्रहार. यावली मात्र युवराज डुगलेवरती केला अटॅक 5व्या बॉलवरती शेवटचा अंतिम चेंडू. यावली लोअर फुल टच फेकून दिलाय बॉलला बॅक टू बॅक दुसरा षटकार. विकी ऑन फायर नो वेट अँड वॉच. थर्ड अंपायरकडे पाहिले जाईल बिमर चेक केला जाईल या ठिकाणी आमच्या ऑफिशियल पंच या ठिकाणी मात्र चेक करत असताना नक्कीच आपण जातोय ज्या ठिकाणी मात्र आमचे कॅमेरामॅन आपण पाहतोय सावली क्रेनच्या माध्यमातून द ब्रँड ऑफ वाडा द ब्रँड ऑफ गुजरात पर्यंत जाऊन पोहोचला. कल्पेश गोताने टीम या ठिकाणी मात्र रिप्लेकडे मात्र पाहू शकाल थर्ड अंपायरकडे जात असताना हाईट या ठिकाणी मात्र चेंडूची चेक केली जाईल आणि ज्या ठिकाणी मात्र डिसिजन तुमच्यामध्ये पोहोचेल त्याकरता मात्र वेट अँड वॉच.
गौरव पारेख यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये रोख पारितोषिक. ना फोन पे ना गूगल पे, ओनली अँड ओनली रोकडा असता. as a no ball, as a premier ball, or free it is available. आज अ गुड डिसिजन. वेट अँड वॉच. आपला देखील मनापासून आभार माने, कारण थोडंसं मात्र टेक्निकल इश्यूला महत्व दिला गेला, पण म्हणतो ना की कोणतंही क्रिकेट असू द्या, वेट अँड वॉच खूप महत्वाचं असतं. आणि या ठिकाणी मात्र थोडंसं प्रेशरमध्ये असताना जो मात्र लोअर फुलटॉस ज्याला म्हणतात ना, तो चेंडू हाताळला गेला युवराज टुकलेकडनं, आणि त्यावरती मात्र सरळ चेक केलं गेलं बॉलला आणि फर फेकून दिलं गेलंय. 7 रन ऑन कार्ड आणि मात्र 6 धावेनं स्कोर कार्ड फलकावरती आहे. आपण जर पाहिली तर 31 या धाव संख्येवरती. अब यहाँ से नहीं है लंबा सफर, लेकिन उसे तय कहना है. तब तक पहुंचना है, तब तक हम है, तब तक हम हासिल भी कर सकते हैं. क्योंकि उड़ान ऐसी हो कि सब शर्म से मारी जाए, उड़ान ऐसी हो कि मंजिल भी ऐसी हो, और उड़ान ऐसी की आशा भी कम गिरे. यावर चांगला असतो काय फ्री हिटचा बॉल. मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल की खेळाडू आपण पाहतोय निखिल केनी. आपण पाहतोय एक जबरदस्त फील्ड करत असताना फ्रीडच्या बॉलवरती त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर षटक कंप्लीट झाले, ते मात्र दुसरं. आणि स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर नक्कीच ऑन द राईज विदाउट लॉस अँड टीम नाशिक 33 या धावसंख्येवरती. 12 बॉल आणि विजयाकरता फक्त 7 रन कार्ड. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक, तेव्हा त्या डीजेला संधी कुठेही जाऊ. जवाहर ट्रॉफी 2025. हॅलो हॅलो तेव्हा ते टीजे सर मात्र विकी ह्या खेळाडूची तो ऐकू आपल्याला गुजरात का बँड तो चमकलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याची फलंदाजी जर आवडली असेल ना तर प्रेक्षकांना जोरदार आल्या त्या विकी करता. वॉटर बॉल मात्र यावली परफेक्ट पाहू शकाल. थोडंसं मात्र चकमक देत असताना गोलंदाजी आणि बॉलिंग क्रमांकवरती आला. तिसरा स्पेल करता 7 रन येते स्टॉप करता गोलंदाज मिस्टर अर्जुनला आपण पाहतोय. फायनलचा खेळाडू अर्जुन आपण पाहतोय बॉलिंग क्रमांकवरती आहे. 11 चेंडू आणि बनवायचे फक्त 7 धावा. 7 रन कार्ड विजया करता. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहताय सन्माननीय आमदार साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. साहेबांच्याही वतीनं उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर जव्हार मंडळाचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय कुणालदादा उदावत इथे उपस्थित होत आहेत. ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत या स्पर्धेकरिता टॉस बॉक्स आम्हाला इथे मात्र लाभलाय, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर अर्थातच मॅन ऑफ दी सिरीज करिता बाईक देणाऱ्या सन्माननीय हबीबभाई शेख सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप सारे मान्यवर आहेत. जसं जसं वेळ मिळेल आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. तदनंतर आपण पाहताय संदीप भाऊ पवार असतील, तदनंतर हेमंत दादा असतील, ज्यांनी द्वितीय पारितोषिक आम्हाला इथे मात्र दिलंय. त्या सगळ्यांचं इथे मात्र मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स पाणीसी आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सचिनजी साठाणेकर, नक्कीच आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मुख्य मंचावरती आपण देखील विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. मॅच तुम्ही जर पाहिली तर थोडंसं मात्र पाहू शकेल. ज्या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच शैलेश 11 त्यांच्या संकीर्णपणे या सर्व खेळाडूंना मैदानाच्या तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहतात. मात्र लो स्कोरिंग मॅच. थोडंसं मात्र ज्या ठिकाणी धावसंख्या हवी होती तुम्ही 50+ तरी जाण्याचा प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं होता. ॲज अ इम्पॉर्टंट दिस मॅच, कारण तुम्ही फायनलची मॅच खेळत जातात. आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र नाशिककरांनं पुन्हा एकदा आपला बोलबाला दाखवला. आता नवीन बॅटर मैदानाच्या पाहू शकतो. नक्कीच ज्याचीच खूप चांगल्या पद्धतीनं बॅकवर्ड स्ट्रोक पाहिले होते तोच विकी आपण जर पाहिलं तर पानफार्म गुजरातकडनं या स्पर्धेकरता आणि नाशिककरांकरता महत्त्वाचा आधार. वाड बॉल मॅच द नॉट फिनिशिंग पाहू शकेल. ज्या ठिकाणी मॅच अजून संपली नाहीये. परफेक्ट अट्रॅक्शन आणि परफेक्ट मात्र बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. एक्सटेंट ऑफ डिलिव्हरी सुंदर चेंडू यावेळी हाताळला गेलाय.
आणि बॉलिंग मार्क करते असताना एक धाव फक्त खर्च केली आहे. फायनलचा पाहू शकाल यावेळी मात्र गोलंदाज मिस्टर अर्जुन अडी आपण पाहतोय. यावेळी मात्र भाईंदरकडनं म्हणतो ना की क्रिकेट ही खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं ज्या क्षेत्रामधनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची वेळ. वॉट बॉलिंग जबरदस्त कमबॅक केलाय. जिथं मात्र जिंकण्याकरता 7 धावांचं लक्ष होतं. पंचाकडे जोरदार अपील रनआउट सोबत पाहू शकाल. राकेश प्रभू पण त्या ठिकाणी पाहतोय मात्र अशीच्या भूमिकेमध्ये असताना टेनिस बॉल विश्वातील पोलाड म्हणून या व्यक्तिमत्वाची ओळख आज थोडा ते नाराज झाला कारण 0 वरती त्याची फलंदाजी पाहण्याकरता समुद्र पाहू शकाल जो मात्र लोटला होता स्पर्धेकरता त्याकरता थोडंसं मात्र प्रेक्षण देखील नाराज केलं गेलं. मात्र इथं गेम होऊ शकेल त्या ठिकाणी पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र पाहिली तर 35. आता विजय करता 7 बॉल आणि 5 रन ऑन कार्ड विन द मॅच टीम नाशिक. 7 मध्ये बनवायच्यात फक्त 5. विजय करता 40 धावांचं लक्ष होतं. सन्नाटा पसरलाय. शांततेनं मॅच पाहायला मिळतीये. मात्र पाहू शकाल की क्रिकेट ना पाहायला मिळेल ज्या ठिकाणी ना तेरा ना मेरा परसो किसी और का. यावेळी चांगला स्ट्रोक आहे मात्र त्या ठिकाणी युवराज डुकलेर पाहतोय एक सिंगल. त्याहून मात्र जास्त काय मिळणार नाहीये आणि तेवढ्याच योग्यतेनं कव्हर बॅकअप आला नाहीये. कॉल खूप महत्वाचा होतं. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. षटक 3रं कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 37 या धावसंख्येवरती. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या ठिकाणी पाहू शकाल 2 धावा आणि आता मात्र 6 चेंडू आणि विजयाकरता बनवायच्या 3 रन चेसिंग कंपल्सरी है. तुम जागते रहो हम भी आएंगे तब तक रुकते हैं और चलते हैं डीजे की ओर सुनते हैं. वाक्य असेल करना है तो अभी करो चलना है तो वक्त के साथ चलो और बदलना है तो वक्त के साथ बदलो नहीं तो यहां से घर चलो. कारण करायचं शैलेश इलेवन आता त्या मॅच मध्ये करायचं आहे आणि ज्या ठिकाणी मात्र प्रमुख आणि शेवटचं म्हणावं लागेल की हुकमाचा एक्का यावेळी मात्र यूज केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. पण म्हणतो ना की बुद्धिबळाच्या खेळामध्ये ज्या पद्धतीने मात्र वजीरापेक्षा प्याद्याला महत्व होतं तोच मात्र बोलणी मार्कवरती पाहू शकाल. याच मात्र शैलेश विनिकड प्रमुख असं गोलंदाज मिस्टर अवधूत आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. 6 चेंडू आणि विजयाकरता 3 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. एका साईडनं पाहू शकाल की सातपाटीकडनं खेळाडू पाहतोय गुजरातकडनं. एका साईडनं तुम्ही पाहिलं तर भाईंदरकडनं एका साईडनं वाड्याकडनं खूप चांगल्या ओपनच्या स्पर्धेकरता. नाशिक टीम जर ही मॅच जिंकली तर नक्कीच दीपक टोके यांच्याकडनं 150 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपलं देखील धन्यवाद. यावेळी मात्र आपण पाहिलं तर टेनिस विश्वातील खूप मोठी ताकद जी म्हणावी लागेल कारण जेव्हा जेव्हा टेनिस विश्वावरती जेव्हा संकट आलं ना तेच नाव आहे जर आपण पाहिलं तर राकेश प्रभू. टेनिस विश्वामध्ये खूप मोठी ताकद कारण हे क्रिकेट जर पाहिलं तर 1 लाख रुपयाची स्पर्धा आहे. त्याकरता महाराष्ट्रातील नाही तर गुजरातवरनं देखील तुम्ही विकीला पाहतात जो आयकॉन प्लेअर आहे सायकल होती. म्हणजे एका साईडनं जर पाहिलं तर राकेश प्रभू च्या विरोधात मात्र विकी. 6 बॉल विजयाकरता 3 धावांचं लक्ष. पॉइंट दीपेश गोलाब त्या ठिकाणी मानफा मालमान करतोय चुकी कारण लो स्कोरिंग मॅच विकेट ओनली 1 अटॅक करावा लागेल. टीम नाशिक जर जिंकली तर मात्र दीपक रुके यांच्याकडनं मात्र 200 रुपयाचा किताब असेल. जबरदस्त पाहतो नक्कीच फ्लोइंग ओपन पाहू शकाल. प्रेक्षक रागदा नाशिक करता इथपर्यंत पोहोचलाय आणि आपण जर पाहिलं तर दीपक डोगे तर पाहिलं तर डबकपाडा अशी करता प्रेम देखील दाखवतात या ठिकाणी. 200 रुपयाचा किताब आपण पाहतोय. राकेश बाबू आपण पाहतोय नक्कीच नेक्स्ट बॉल करता तयार. परफेक्ट टेक्निकल शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी मात्र शॉट मिड ऑफ मध्ये एक सिंगल. त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाहीये आणि स्कोर कार्ड फलकावरती आहे 39 या धावसंख्येवरती. आता 4 बॉल मध्ये बनवायची फक्त 1 धाव. मित्रांनो जर हा मॅच जर आवडली असेल ना
तर प्लीज एकच रिक्वेस्ट करतो की नाशिककरांकरता जोरदार टाळ्या या झाल्याच पाहिजेत. कारण अक्षरशः पुन्हा चित्र दाखवलं की खऱ्या अर्थानं या टेनिस विश्वामध्ये प्रत्येक विभागाचं खऱ्या अर्थानं नाव घेत आहे. आणि त्या ठिकाणी मात्र थोडंसं पाहू शकाल तिसऱ्या बॉल करता मात्र यावेळी दीपेशच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल आणि मात्र विजयाचा फटका. आणि इथे मात्र पाहू शकाल टीम नाशिक ॲज अ बेस्ट ऑफ लक टीम अँड अ बॅड लक ॲज हार्ड लक. पाहू शकाल त्या ठिकाणी मात्र शैलेश 11 no doubt only one man army and